आता काय आज आपले देशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना आम्ही आदरांजली व्यक्त करतो, मानवंदना करतो, मानाचा मुजरा आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज सकाळी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा शिवनेरीला होते. आमचे मित्र आणि पार्टीचे राज्याचे प्रमुख तटकरे साहेब ते त्यांच्या रायगड जिल्ह्यात आहे. तसं मी आणि भुजबळ साहेब आज आम्ही ठरवलं होतं की शिवाजी पार्कला येऊन इथे फुलं त्यांचा चढवायच्या व्हायच्या हे कार्यक्रम सोबत एक मुंबईच्या आमच्या पार्टीच्या वतीनं एक मोटरसायकल बाईक रॅली पण आहे आणि ते रॅली होत पूर्ण म्हणजे करून नवाबाईच्या परिसरामध्ये जाणार आहे. तिथे त्याचा समारोप होणार आहे. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याचं काम केलं. भुजबळ साहेबांची नाराजी दूर झाली का? कारण भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे, ते आज होते, शिर्डीला होते, प्रत्येक कार्यक्रमाला असतात. त्यांच्या हे आमच्या अंतर्गत विषय आहे. जे काय असेल आम्ही घरात बसून आम्हाला जे काही ठरवायचे असेल ठरवू. हा काही पब्लिकचा विषय नाही, मीडियाचा विषय नाही. बाळासाहेब ठाकरे काही कुठल्या एका पक्षापुरते मर्यादित नाही, ते पण महाराष्ट्राचे एक मोठे नेते होते. आज आम्ही शिवाजी पार्कला येत असताना शेजारी त्यांची पण इथे समाधी आहे, तिथे आम्ही दर्शन घेणं हे पण आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही केलं. उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीची शपथविधी होणार आहे. त्या शपथविधीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी, तटकरे असे आम्ही बरेच लोक तिथे आम्हाला निमंत्रण आहे म्हणून जाणार आहोत. धनंजय मुंडेच्या विषयी कुठलाही मीडियामध्ये ट्रायल होऊ नये. जे काय असेल तो विषय मुख्यमंत्री आणि ते स्वतः गृहमंत्री पण आहेत, त्यांनी अनेक वेळा खुलासा केला आहे, म्हणून त्याच्या पलीकडे आम्हाला अधिक काही बोलायचं नाही आहे. नक्कीच धनंजय मुंडे आमचे एक सहकारी आहे, ज्येष्ठ सहकारी आहे, राज्यामध्ये मंत्री आहे आणि त्यांच्या विषयी कुठलाही असा मीडियामध्ये ट्रायल होणं हे योग्य नहीं। प्रफुल्ल साहब हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से महाकुंभ को लेकर लगातार विपक्ष की तरफ से विवादित बयान और अब देखिए ममता बनर्जी से लेकर लालू यादव सभी मृत्यु। देखिए, महाकुंभ हमारे देश की एक परंपरा का हिस्सा है, हमारी आस्था का भी है और परंपरा है। महाकुंभ कोई आज की सरकार या कल की सरकार के वजह से शुरू नहीं हुआ है, ये हमारी संस्कृति में हजारों साल से हम देखते आए हैं और इसलिए महाकुंभ के बारे में कोई भी प्रकार की राजनीति करना ये बहुत गलत बात होगी। वहाँ पर हर वर्ग, जाति, धर्म के भी लोग जाते हैं महाकुंभ में और इसलिए ये प्रकार की वहाँ के मामले में एक आस्था का जो प्रश्न होता है एक देश के करोड़ों देशवासियों का, उसके साथ राजनीतिक खिलवाड़ नहीं करना चाहिए। राहुल गांधी के ट्वीट को लेकर लगातार विवाद हो रहा है। राहुल गांधी के ट्वीट को लेकर लगातार विवाद हो रहा है। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उन्होंने जिस तरह से श्रद्धांजलि शब्द का उपयोग किया है, उसको लेकर विपक्ष खासतौर पर कांग्रेस म्हणते की मोदींनी पण वापर केला होता श्रद्धांजलि शब्दाचा महात्मा गांधी की जयंतीच्या वेळी। देखिए, ये सब बातों पे एक कोई शब्द के बारे में इतना ज्यादा विवाद मैं तो नहीं खड़ा करना चाहूंगा। कोई भी शब्द का जो चयन होता है वो अगर आदर से लिया जाता है तो उसके बारे में बात का बतंगड़ नहीं बनाना चाहिए, भले वो राहुल गांधी ने क्यों ना बोला हो। ऐसी बातों को नजरअंदाज करके एक बड़े पैमाने पे सोचना चाहिए कि उन्होंने अगर छत्रपति शिवाजी महाराज के प्रति आदर व्यक्त किया है तो वो आदर को हम लोगों ने भी आदर करते हुए उनके कोई शब्द के चयन के बारे में बात नहीं बढ़ाना चाहिए। अरे कुंभला मी स्वतः जाऊन आलेलो आहो। महाकुंभला माझ्याही आस्थाचं स्थान आहे, माझीही श्रद्धा आहे, मी जाऊन आलो। या देशाचे कोट्यावधी लोक जाऊन आले
आणि जे विरोधी पक्ष म्हणतात तर त्या विरोधी पक्षाचे अनेक लोक जाऊन आलेले आहे. याच्यामध्ये राजकारण कशासाठी आणतात हेच मला कळत नाही. जेव्हा कोट्यावधी लोक या देशाचे, तिथे काही सरकार तर काही त्यांना पैसे तिकिटाचे देत नाही, सरकार त्यांना सांगत नाही की तुम्ही तिथे जा. लोक जाऊन राहिले स्वतःच्या आस्थामुळे. आणि 3 वर्षानंतर जेव्हा नाशिकला पण कुंभ होईल त्यावेळेस काही सरकारच्या वतीनं काही आयोजन होणार नाही. तिथे जे कोणी जात आहेत ते आस्थेने जातात, श्रद्धेने जातात. मग त्याचा आदर आपण केला पाहिजे. साहेब, आज संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलंय, म्हणाले